ऑफिस मधल्या बॉसच्या मुलाचा वाढदिवस. चला बघूया हा वाढदिवस त्या ऑफिस मधल्या एम्प्लॉईंच्या आयुष्यात आनंद आणतोय की दुःख, तेच दाखवायला मंचावर येते हास्य जत्रेची यंग ब्रिगेड. पम्या, मला एक गोष्ट कळत नाही यार, आपलं नेमकं काय चुकतं? अप्रोच. नाही नाही नाही, अजून काहीतरी वेगळं वाटतं. आपण पूर्णच. हा, हे असेल कदाचित. पण आता काय झालं माहितीये, कंपनीचा जो आता मेळावा झाला ना 2-3 दिवसापूर्वी, त्याच्यात मी बऱ्यापैकी सॉर्ट आउट झालोय. झालायस ना. हा, म्हणून तर लवकर गेलो घरी. हा? ते बरंच काही लिहायचं होतं ना, काय काय ते सगळं वगैरे, ते म्हणून गेलो. मी तुला एक सजेस्ट करू का? काय ना, बोल ना. तू एक काम कर. काय? तू AK अकॅडमी जॉईन कर. अक्षय कुमार? नाही अरुण कदम अकॅडमी. अच्छा, नाही, तेही किलाडीच. हिलाडी. त्यांचं एका विषयावर सेमिनार होतं. अच्छा. मी चुकलोय हे मला कसं कळेल? ते सेमिनार अटेंड केलंस ना तू, तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. करू शकतो, एवढं काय करायला काय. शिवलकर, हा, बेटकर, येस. काम करा. आज कामच करावी लागणार आहेत. मॅडम लवकर नाही सोडणार आहेत आज. नाहीतर हो काय, यार. लॉंग विकेंड गेला ना मध्ये. काय गेला? कधी? मला रेस्ट इन पीस. तुला काय वाटतंय? हॅलो, लॉंग विकेंड काय वाटतंय तुला? अरे लॉंग विकेंड, आपले CEO. अगं ते वोंग लीकेंड. लॉंग विकेंड म्हणजे मोठी सुट्टी. येडी आहे का ही? तू मेंदू पर्स मध्ये ठेवतेस? हे गप ना. नाही ठीक आहे तिला खळी आहे, आपण खडी आहे तिला माफ बुजवा करूया. ती, बुजवा. नाही, कामं माफ- करायला सांगा. माफ करूया आपण. आणि कसला लॉंग विकेंड आहे आईच्या गावात त्याच्या. या, 1 दिवस गेला ऑनलाईन मीटिंग मध्ये, 2 दिवस गेले PPT टाईप करण्यात. म्हणून सगळी कामं वेळच्या वेळी करायची असतात बेटकर. टाइम मॅनेजमेंट इज की टू सक्सेस. पण त्या कीने पगारवाढीचा दरवाजा किलकिला होत नाही ना. असंच सुचलं म्हणून बोल. एवढं करायची गरज नाही. सोड ना जाऊ दे. नाही पण सोडणार नाही, माझं ठरलंय. काय? जेवढं पेमेंट तेवढीच मुवमेंट. यास. आता मॅडम समोर होते. मॅडम समोर आल्या की मॅडमना बोलणार, मॅडम गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. झालंय सगळं सकाळी. नाही मॅडम, तुम्ही आलात ना रूम मध्ये की असं वाटतं खरंच मॉर्निंग एकदम गुड आहे. येस म्हणजे यू व्हेरी स्वीट. एनिवे मला मॅडम ती कॉफी मी सकाळी ठेवलेली तुम्ही घेतलीत का? तुम्ही ठेवली होती. या मॅडम. दॅट्स सो स्वीट. थँक्यू. छान होती. ओके, मला जरा बोलायचं आहे. या. येस मॅम, कम ऑन. नाही सगळ्यांशी बोलायचं आहे. ओ या, मग मी मिनिट्स काढून नाही, घेतो. ह्याची गरज नाहीये. ऍक्च्युली मी जे बोलणार आहे ते कदाचित वर्क एथिक्सच्या बाहेर आहे. नो 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 नो. बोलू तरी द्या. या, येस. बोलू द्या. कॅन यू ऑल एक्सक्यूज मी फॉर टुडे? काय झालंय मॅम? मॅम एनिथिंग सिरियस? नाही, अरे सिरियस असं नाही. काय मॅडम, म्हणजे आज ओव्हर टाईम साठी थांबायचं आहे का? नाही, मला जमणार नाही. माझी बायको ताप आलाय तिला. मग काय झालंय? इट्स ओके. शील. नाही, तिला गोळ्या घ्यायचं समजत नाही, बालिश आहे ती, मला द्यावं लागतं. आणि मॅडम मला पण लवकर घरी जावं लागेल. Yes. कारण आमच्याकडे प्लंबर येणार आहे. बायको असते ना घरी तुमची. म्हणूनच जावं लागेल. म्हणजे मॅडम काय आहे, ते प्लंबर येतात ना, ते असं बायकांना असं फसवतात आणि Yes. पटकन काहीतरी काम करून निघून जातात. पुरुष असला की कसं ये करो वो करो असं असं. एक मिनिट. आर यू अंडर एस्टिमेटिंग वुमेन? आर यू? नाही. आर यू? नाही. आय एम शुअर. आय थिंक शी कॅन मॅनेज. शी विल मॅनेज मॅम. शी विल मॅनेज. एक्झॅक्टली. एवढं करायची गरज नाहीये. हो मॅडम. ऍक्च्युली मला पण थांबायला नाही जमणार, कारण की मला आज लग्नासाठी बघायला मुलगा येतोय. ओ, अभिनंदन. कसे आहात ना तुम्ही? खरं कसे आहात? कसे आहात रे? कसे आहात? रोज तीच कारण देता. अरे क्रिएटिव्हिटी वापरा. रोज कारण तरी बदला. तेच सांगताय. बदला. तुमच्या घरी काल पण प्लंबर येणार होता, आज पण प्लंबर येणार. मॅम, माझं लग्न मॅम ठरत नाही. तुम्ही सगळ्यांना इग्नोर करा प्लीज. सगळ्यांना गधो को क्या पता कारवा कहा है. मडगावच्या पुढे येते. एक कारवार. बघितलं तुम्ही. मला सांगा, आय एम द ओनली लॉयल एम्प्लॉई हिअर. तुम्ही मला सांगा काय झालंय. नाही, एक असं काही सिरियस नाहीये. सगळ्यांना सांगणं गरजेचं आहे. Yes, पण yes. हे बघा, मी सकाळी आले, मी विचार केला की सकाळी जेवढी जमतील तेवढी कामं उरकून घेईन. कारण उरकलेली आहेत. मी उरकली आहेत माझी कामं आणि मला लवकर घरी जायचंय. कारण आज माझ्या मुलाचा पियुषचा वाढदिवस आहे, बर्थडे आहे. काय तुम्ही आधी का नाही सांगितलं? मी काहीतरी
काहीतरी पाठवलं असतं ना घरी कसं मॅडम. नको, arrangement झाली नाही सगळी. नाही नाही मी आता ऑनलाईन एक ग्रीटिंग कार्ड हे करतो आहो, आणि घरी तुमच्या राऊत पाठवतो. एवढं कशाला नाही नाही नाही, पियुषचा वाढदिवस आहे. पियुषचा बर्थडे टाणा नाना मॅडम. कधी झाला केवढा केवढा हा केवढा झाला? एवढा पियुष मॅडम कॉलेजमध्ये काय शाळेत 3 वर्ष तर झाला सुद्धा वाव कशी मोठी होतात मुलं कळत नाही 3 वर्ष झाली मला विश्वासच बसत नाही 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 ब्रिलियंट मॅम आमच्या सगळ्यांकडनं पियुषला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा मी माझं पर्सनल ग्रीटिंग पाठवलंय. प्लीज तुमच्यात मला घेऊ नका. ग्रीटिंग पेक्षा खूप जास्त शुभेच्छा आमच्या तिघांकडनं येस येस पियुषला. Thank मॅडम you. आणि Thanks a lot. आमच्या तिघांकडून तुम्हाला पण हॅपी बर्थडे. माझा नाहीये पियुषचा बर्थडे मला कळलं पण मॅडम त्याच्या मागचं लॉजिक वेगळं आहे. सांगते पोराचं नाव पियुष. पियुष बरोबर तुमचा पण आई म्हणून पुनर्जन्म झालाय मॅडम. ओ, हो म्हणजे बघा ना ईशा डे या बाईचा बर्थडे म्हटल्यावर मजा नाही गंमत नाही. अहो पण ईशा डे या आईचा बर्थडे म्हटलं की वलय तयार होतं. येस मी म्हणतो तुम्ही डबल सेलिब्रेशन केले पाहिजे. दोनदा घरी जा. वेट कर थँक्यू मनापासून थँक्यू यू गाईज व्हेरी म्हणायचं एवढंच आहे की तुम्ही जाऊ शकता म्हणजे काहीच यू डोंट हॅव टू फील सॉरी अबाउट इट. नाही. यू आर अ मदर. आईच बाळाला लहानाचं मोठं करत असते. म्हणजे मग आता तुमचंच उदाहरण घ्या ना. म्हणजे तुम्ही या एवढूशा श्रीखंडाला तुमच्या मायेने पियुष केलंय. वाक्याची गहराई बघा मॅडम. आणि आता तो जसा मोठा होईल तसं पाणी वाढेल आणि त्याचं ताक होईल. फाटलं. मिस प्रिया तुम्ही करा पटकन लग्न. तुम्हाला बिझी व्हायची गरज आहे. तुमच्या डोक्याचं इतकं दही झालंय ना की त्याचा रायता कामात फैलतोय. शिवलकर इट वॉज अ जोक दॅट आय क्रॅक्ड. काय जोक मध्येच आहे मी अजून. मॅडम तुम्ही मध्ये मध्ये ती काय हास्याची लकीर अशी उमटवता ना मॅडम. क्या बात आहे, क्या बात माझं काही नाही त्यात. गॉड गिफ्ट आहे. काय गॉड गिफ्ट आहे. देवाला भेटलं पाहिजे. जेन्युअन सांगतो मॅडम हा जो चेहऱ्यावरचा आनंद आहे ना जोक क्रॅक केल्याचा मॅडम हा पियुषने बघितला पाहिजे. Yes, तुम्ही पियुषला भेटलं पाहिजे मॅडम. तुम्ही घरी गेलं पाहिजे. येस 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 तुम्ही गेलं पाहिजे. तुम्ही गेलं पाहिजे. जेन्युअनली फिलिंग रिलीव्ह. थँक्यू मॅडम 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 मी कॅब बुक करू लगेच करतो. अरे विचारतोस काय कर लगेच कर. माझी कार आहे खाली. मॅडमची कार आहे. मॅडमची कार आहे. ड्रायव्हर ना बोलवायचंय का मी नंबर तू फोन लाव तू लगेच वर येईल तू. नाही मी बोलवलंय. बोलवलंय मॅडमनी. बोलवलंय. थँक्यू गाईज. थँक्यू थँक्यू ए मॅडम मे आय कम इन मॅडम. नको नको मॅम एक सांगायचं होतं. सॉरी लहान तोंडी मोठा घास घेऊ का? लवकर बोला निघायचंय जरा. हा नाही मॅडम आज तुम्ही खूप महत्वाच्या कन्साइनमेंट आम्हाला अलॉट करणार होत्या चौघांनाही. आणि मॅम सगळ्यात महत्वाचं म्हणजे भडसावळे कॉर्पोरेशनचं जे PPT मी बनवलं होतं त्याचं तुम्ही फीडबॅकही देणार होतात. आणि खरं सांगायचं मॅडम तर कसं आहे की यू आर द कॅप्टन ऑफ द शिप मॅडम. आणि कॅप्टनच जर निघून गेला ना तर मग शिपमधली सगळी उंदरं बाहेर येतात आणि निघून जातात मॅडम. आणि मग एक थांबलेला उंदीर असतो त्याचं असं होतं तो का थांबलाय त्याला पण बाहेर जायचं आहे पण त्याला थांबावं लागतं कारण तो लॉयल आहे ना मॅडम. मॅडम तुम्ही थांबा. तुम्ही जर थांबला नाहीत ना तर आपलं जहाज भरकटेल मॅडम आणि आपण सक्सेसच्या किनाऱ्याला आपण कधीच पोचणार नाही मॅडम. एक मिनिट राऊत. हे बघा मला वाटतं. आय जेन्युअनली अप्रिशिएट युअर लॉयल्टी. अप्रिशिएशन नको आहे मॅडम. मी पगार घेतो त्या गोष्टीचा. माझं प्रेम आहे ना. माझं प्रेम आहे या कंपनीवर मॅडम म्हणून मी आय नो या मॅडम. जर येस आमचंही प्रेम आहे. माझंही प्रेम आहेच या कंपनीवर. सगळ्यांचंच आहे. काय आहे माहितीये का वाढदिवस वर्षातून एकदाच येतो ना. हा नाही पण दरवर्षी येतो ना.
नाही पण तिसरा वाढदिवस दरवर्षी नाही येऊ शकत ना. पण भडसावळ्यांचं पीपीटी पण दरवर्षी नाही येणार आहे ना मॅडम. एक मिनिट मॅडम मे आय कमी मॅडम सगळ्यांनी जाऊया. थोडं मला बोलायचं होतं सगळ्यांनी जाऊया. ऐका. आपण बाहेर जाऊया, इथे गर्दी होतीये जरा. बाहेर जाऊया. चल. ठीक आहे, बाहेर बाहेर ठीक आहे चल. लपडी या, मॅम 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 तुम्ही या. चल, चल, चल. बोलूया बोलूया. बोला. Yes. येस Yes, ma'am. तो बघा मॅडम काय बसा. करताय तुम्ही? नाही तुमच्यासाठी चेअर आणली मॅडम, तुम्ही असे उभ्या काय किती वेळ- गरज आहे? मी बोलतेय ना पण नाही नाही, बसा मॅडम कशाला? बसा तुम्ही. ए, तिकडे कशाला? आय एम सॉरी आय एम सॉरी. खबर अरे ए अच्छा रिव्हील केलं. अच्छा. हा बोला हा बोला बोला शिवलकर बोला. नाही मॅडम, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही थांबायला पाहिजे, कारण की खूप महत्वाची कामं आहेत आज पण मॅडम. हे बोलणं नकोच आहे. एक्झॅक्टली. ह्या आपल्या बॉस आहेत. येस. ह्यांनी एक डिसिजन दिलाय. आपण एम्प्लॉई आहोत. आपण तो मानला पाहिजे. Yes. बॉस इज ऑलवेज राईट. राईट. पण आता मी तुमच्या लेफ्टला आहे. मॅडम हा तुमचा विनोद आहे ना, कुलिंग मीटरवर पण सापडणार नाही. पलीकडचा आहे. करताय राऊत मॅडम नकोय मग. बरं बरं हा करा. हा. हुय. तुम्हाला हसू नाही येत माझ्या जोकवर? काय करतायत हे? जोक डीप गेलाय मॅडम. हा. काढतो पटकन बाहेर. मॅडम तुमची खरंच नाही मध्ये मध्ये हास्याची लकीर अशी उमटवता ना मॅडम. त्याची उडी गॉड गिफ्ट आहे. ओके एनिवे हा मॅडम मी काय म्हणतो मॅडम, हा जो फ्रेश जोक आहे ना तुमचा, हा पियुषला सांगा. हे त्याचं बर्थडे गिफ्ट आहे मॅडम. येस येस मॅडम तुम्ही पियुषला भेटले पाहिजे. येस. तुम्ही घरी गेले पाहिजे. येस. घरी 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 जा, घरी. थँक्यू नाही, थँक्यू व्हेरी मच. मॅडम, खूप सगळ्यांसाठी केक घेऊन येणार आहे उद्या. ए भडसावळ्या काय एवढे काम करायची खुमखुम कशाला? जातायत ना त्या, जाऊ देत ना. अरे पण काम नको का करायला? अरे करू ना उद्या करू ना काम. उद्या करू परवा. हे बघा लक्षात ठेवा. काय? ऑफिसचं काम हे लघवीसारखं असतं. बाथरूम सापडत नाही तोपर्यंत कंट्रोल करू शकतो, पण इग्नोर करू शकत नाही. काय उदाहरण आहे ती? किती घाणेरडी आहेत आणि ते पण अलंकारिक भाषेत बोलतो हा. चल रे चल. फ्लॅश करून टाकतो यार. तर काय? एक अरे यार, खुर्ची घेऊन फिरतोय चल तिकडे. काहीतरी बावळट. मॅडम घरी जातात, प्लॅन बनवा पटापट. Yes. मी तर खाली रवींद्र मैदान बसणार आहे. 2 बियर, 1 चिकन फ्राईड राईस, बस. तुम्ही दोघे येताय? नाही, मी नाही, नाही. मी येणार नाहीये. मला कधी नव्हे ते वेळ मिळालाय. मला प्लीज लग्नासाठी मुलं बघू दे. मी डेटवर जाणार आहे. हॅलो हॅलो बायको. हा आम्ही येतोय संध्याकाळी लवकर घरी येतोय. चॉकलेट फ्लेवरचं आईस्क्रीम पण आणतो. वातावरण गारच करून टाकूया. भेट कर भेट कर. वेट कर नाही आज वेट कर. तू काम कर. कर्मा बघून घेणार आहे सगळ्यांना. हो हो तुला पण. हा मला पण नाही, कर्मा बघून घेणार आहे, कारण कर्मा इज मॅम. अरे बॅग बॅग नाही घेतली? अच्छा, खुर्चीसाठी त्या बाहेर आल्या. ऍक्च्युली मी नाही जात आहे. बसा ना. राऊत नो काय करताय हो? गेला पाहिजे. मॅडम का का? आय जेन्युइनली थिंक मिस्टर राऊत इज राईट. आय एम राईट मॅम. ऍक्च्युली असं झालं की मी पियुषला फोन केला ना आज जाऊन. हा हा मला म्हणाला मम्मा ह्याला काय अर्थ आहे? डाऊट अंकल इज राईट. पियुष म्हणाला. डाऊट अंकल इज राईट. पियुष म्हणाला राऊत अंकल इज राईट. पियुष म्हणाला. झोपून बोल. तो म्हणाला मम्मा काय गरज आहे? हा. काम जास्त महत्वाचं आहे. वर्क इज वर्शिप. Yes, ma'am. तू अजिबात असं करायचं नाहीस. Yes, ma'am. तू काम संपव आणि रात्री आपण सेलिब्रेशन करू. अख्खा दिवसाची काय गरज आहे सेलिब्रेशन करायला? करेक्ट. हे एवढं सगळं 3 वर्षाचा मुलगा बोला. एक्झॅक्टली. 3 वर्षाचा पियुष वर्क इज वर्शिप. हो. सिरियसली का तुम्हाला पटत नाहीये का मिस प्रिया? नाही त्याचं नाही. ही आजकालची मुलं अशीच आहेत. ही जी जेन अल्फाची मुलं आहेत ना, Yes. क्रेझी ब्रिलियंट किड्स, व्हेरी व्हेरी मॅच्युअर्ड. जोर म्हणजे बापरे क्रेझी आयक्यू आहे हो. IQ म्हणजे त्या तुमचा मुलगा म्हणजे IQ पण सिरियसली म्हणजे येस IQ तर हाय आहेच आहे. पियुषचा. EQ तर केवढा हाय असेल. बरोबर आहे. इमोशनली एवढे चार्जड अप असतात ना हे Absolutely, जेन अल्फा. absolutely. माझा मामा त्याचा मुलगा. थांबा. संग्राम संग्राम मुलाचं नाव. हा. संग्राम काय? एवढा चार्ज बसतो की सगळं ओढून घेतो. वेट कर मला बोलू द्या. वेट कर.
अच्छा, ठीक मला असं म्हणायचंय की पियुष पियुष चा इक्यू एवढा हाय असणार तो एवढा इमोशनल वाटतो. आहे absolutely. एक्झॅक्टली मॅम तुम्ही त्याच्या तिसऱ्या बर्थडेला नाही आहात हे त्याच्या आयुष्यभर लक्षात राहणार ma'am. बरोबर. हा. तो किती ट्रॉमेटाइज होऊ शकतो पुढे. हा. मग यू कांट इमॅजिन कोर मेमरी मध्ये एकदा ते फिट झालं ना मॅम की ते इट्स हॉरिबल. येस इट्स हॉरिबल. यू हॅव टू गो. नाही आय डोंट थिंक एवढं काही होऊ शकतं. त्यांच्या मनावर कोरलं जातं मॅडम आणि मग परिणाम होतो मनावर मुलांच्या. कळलं का तुम्हाला? आय डोंट थिंक एवढं त्याला आता नाही मॅम राहतं लहान मुलांच्या खूप लक्षात राहतं येस ma'am. राहतं. हा म्हणजे खूप म्हणजे मॅडम तुम्ही अॅनिमल बघितलंय? फिल्म हा हो रणवीर सिंग रणवीर सिंग रणबीर कपूर मॅडम रणबीर कपूर. रणबीर कपूर. म्हणजे तुम्ही बघितलाय करेक्ट? त्यात त्या मुलाचं काय होतं? तो मोठा होतो. ते फोन आलाय तुला बोल. मुलाचं काय होतं? मुलाचं काय हा काय एक्झॅक्टली म्हणायचंय तुम्हाला? मुलाचं काय होतं मॅडम? ते हा. तो जो बाप आहे तो मुलाला वेळ देत नाही मॅडम. मग त्या मुलातला अॅनिमल जागा होतो मॅडम. Yes, yes. व्हायब्रंट होतो मॅडम. Violent, व्हायलंट होतो. violent. व्हायलंट होतो मॅडम. खुंखार. खुंखार होतो. वेळ देत नाही त्याच्यानंतर तो मुलगा राडे करतो मॅडम. रक्ताच्या नद्या वाहतात. Yes. रक्ताचे पाठ वाहतात Yes. मॅडम तुम्हाला कळतंय का? तुम्ही पियुषला वेळ देत नाही आहात. तुमच्या पियुषचं कोकम सरबत झालेलं तुम्हाला परवडणार आहे का? म्हणजे म्हणजे तुमचा पियुष तसा झाला त्याने रक्ताच्या नद्या वाहायल्या चालणार आहे का मॅडम? काय बोल- आजचा जेन अल्फा उद्याचा अल्फा मेल झाला तुम्हाला चालणार आहे का मॅडम? येस मॅम. मग मॅडम तेव्हा बोलू नका. शिवलकर सगळं बर्ड व्ह्यूने बघत होता पण सांगितलं नाही तेव्हा शिवलकर हँडसअप मॅडम. हा येस येस आणि तेव्हा प्रिया पण हँडसअप. येस मी तर आउट ऑफ रेंज. मॅडम आय अग्री. यू अग्री? आय थिंक युअर राईट. येस त्याला काय कळतंय? एक्झॅक्ट तो लहान आहे Yes. तो काही बोलला तरी आता मी त्याचा इमोशनल क्वेश्चनचा विचार केला पाहिजे. मी जायला पाहिजे. करेक्ट 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 मॅम ड्रायव्हरला फोन. थँक्यू माय प्लेजर. हा थँक्यू मॅडम थँक्यू व्हेरी मच. यू गाईज करेक्ट करेक्ट. येस येस मी जाते. हो, थँक्यू. वेळ द्या मॅम, मॅम तुम्हाला आम्हाला वेळ. ए. तुझा अॅनिमल ठेचेन मी आता आत्मे नाही आता काय? कळलं? हे बघ राऊत थेट बोलते आपल्यात भांडणं होतील तू प्लीज नीट वाग. हा. तू प्लीज नीट मी वाग. तर म्हणतो पहिला मारा आणि मग बोला. झालं प्लॅन बनवा मॅडम चाललाय. प्लॅन बनवा. माझा झालेला आहे तुमचा बनवा. परत अरे हाफ डे घेऊन नका जाऊ. ऐका हाफ डे आजचा हाफ डे उद्याचा ओव्हर टाइम आहे. तू पुस्तकं लिही ना त्यापेक्षा हे बोलण्यापेक्षा पुस्तकं लिही. चल काम कर चल. आणि आम्हाला हाफ डे पाहिजे. मला पाहिजे यार मला लग्नासाठी मुलं बघायची आहेत यार मला नाही सिंगल राहायचं. कर्म बघून घेणार आहे सगळ्यांना. सगळ्यांना बघून घेणार आहे. एक मिनिट मॅडम येस मॅडम बॅग नाही घेतलीच निघाल. मॅडम ग्रीटिंग. आता काम आणि सेलिब्रेशन सगळं एकत्र होऊ शकतं. पिलू आता मला जे बोललास ना ते परत सगळ्यांना ऐकवायचं. इन्व्हाइट करायचं ना सगळ्यांना. मी आता स्पीकरवर टाकते फोन. सगळ्यांना इन्व्हाइट कर. ओके काय काय झालं? हा बोल हा मम्मा हॅलो पियुष हॅलो डाऊट अंकल. राऊत अंकल बेटा. पण मी तर लहान आहे ना मग मला तर चालतं. हो बोल लिसन मम्मा मीच ऑफिसला येतो. हा आपण सगळे मिळून माझा बर्थडे पण सेलिब्रेट करू आणि मग आणि काम पण करू. बिकॉज लाईफ इज ब्युटिफुल. जीवन हे खूप सुंदर आहे पण खरं सौंदर्य तर हे जीवनाला कार्यरत ठेवण्यातच आहे ना मम्मा. जीवनाची 3 सूत्र नाही सूत्र काय झालं सूत्र झालं थांब. जीवन सुख हा? समाधान आणि कर्तृत्व. आपण कर्तृत्व पण गाजूया आणि मम्मा बर्थडे पण सेलिब्रेट करूया. करायचा पियुष करायचा. डाऊट अंकलला थँक्यू म्हण. थँक्यू डाऊट अंकल. राऊत तू रोरो अंकल म्हण मला रोरो. ओके आय कॉल. मी ड्रायव्हर काकांना सांगितलंय तुला पटकन सोडायला. ओके मम्मा ओके बाय लव्ह यू मम्मा. लव्ह यू बाबू. बाय बाय. बाय बाय बाय. हा नक्की 3 वर्षाचा आहे. जीवनाची 3 सूत्र सांगितली त्याने. ऐकलत ना आता. म्हणजे जनरली पोरं पेपरवर बसतात. तुमचा पोरगा पेपर खातो की काय? जमतोय विनोद जमतोय. व्हेरी
व्हेरी गुड. ओके, आता मला सेलिब्रेशनचा माहोल हवाय. ऐका Okay, ना, ma'am. रवींद्रमध्ये जाऊन चायनीज आणा आणि मस्त चिल्ड ज्युसेस वगैरे आणा. तुम्ही डेकोरेशनचं बघा. मी सगळं बघतो मॅडम. व्हेरी गुड. मी सगळं बघतो. चॉकलेट आईस्क्रीम खूप आवडतं त्याला, घेऊन या. पूजा काय करते? Chocolate bake. कविता करा. एक कविता करा प्लीज. थँक्यू व्हेरी मच. कविता प्रिया. व्हेरी स्वीट. गाईज, Okay. चला आता मला एनर्जी हवी आहे. Yes, yes. वी हॅव टू वर्क टुगेदर लाईक पायरेट्स अँड सेलिब्रेट लाईक पायरेट्स. Yes! आक्रमण! आक्रमण आक्रमण महासेना क्या है मृत्यू. आम्ही दाखवतो तुला, दाखवतो क्या है मृत्यू, क्या है अरे काय अरे काय अरे काय अरे थांबा. वा वा वा, यंग ब्रिगेड खूप धमाल आणली. मस्त झाला परफॉर्मन्स, क्यूट. येस, सई. धमाल परफॉर्मन्स होता. माझी ही सिरीज आता खूप छान मुरत चालली आहे असं वाटतंय. आज तर खूप मजा आली. तुमचा गिव्ह अँड टेक तुफान होता आज, रमेश आणि प्रथमेश. अफलातून खूप मजा आली. आणि राऊत म्हणजे आय डोंट नो, समटाईम्स मी ह्या बाजूला असते, समटाईम्स मी तुझ्या कॅरेक्टरच्या बाजूला असते, पण आज मला तुझा राग आला, म्हणजे चांगलं झालं. म्हणजे खूप चांगला आला परफॉर्मन्स. ईशा मस्त, बॅलन्स्ड. प्रिया मस्त. सगळ्यांची कामं उत्तम आणि मला मजा आली. मी खूप हसले.